सर्वांना नमस्कार. आजच्या कायदेविषयक व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. जुना जो सेक्शन होता IPCचं सेक्शन 494 आणि आता जो काही कायद्यामध्ये बदल ज्या अमेंडमेंट झालेल्या आहेत किंवा पूर्णतः आता नाव आणि सेक्शन्स बदललेलं आहे. द भारतीय संहिता असं नाव झालेलं आहे. तर याचं सेक्शन जे आहे ते आहे 81. आता तुम्ही म्हणाल हे सेक्शन 494 आणि जुन्या कायद्यातलं IPC मधलं आणि आत्ताचं भारतीय न्याय संहितेमधलं सेक्शन 81 काय आहे नेमकं? तर हे अगदी समाजामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतं, की पहिला पती किंवा पत्नी हयात असताना देखील दुसरा विवाह करण्याच्या गोष्टी, घटना घडतात. आता या घटना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कायद्यानं गुन्हा आहे. पहिला पती हयात असताना किंवा पहिली पत्नी हयात असताना जर असा व्यक्ती दुसरा विवाह करत असेल, तर तो आताच्या नवीन जो भारतीय न्याय संहिता बिल 2023 ला मांडलं गेलं, त्याच्या सेक्शन 81 नुसार हा 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असणारा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये दंड देखील आहे. आणि आपण अशा घटना समाजामध्ये पाहतो, की एका पतीबद्दल पोटगीचा अर्ज मेहरबान कोर्टामध्ये दाखल असतो आणि त्याच्याकडून महिन्याला पोटगीची रक्कम ती महिला घेत असते. अपवादात्मक गोष्टी सांगतोय, सर्वसामान्यांना लागू नाही आहेत या. त्यामुळे अशा घटना ज्यांच्या बाबतीत घडतात त्यांच्यासाठीचाच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये कोणी. अशा पती ज्यांच्याकडून पोटगीची रक्कम वसूल केली जाते दर महिन्याला मेहरबान कोर्टामधून, परंतु त्या पतीला हे माहितीच नसतं की सदर महिलेनं दुसरा विवाह केलेला आहे. तर जेव्हा कधी त्याला या गोष्टी समजतील तर कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे. पहिला पती किंवा पत्नी हयात असताना जर त्यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नसेल आणि सदर महिला किंवा पुरुषानं दुसरा विवाह केला, तर तो कायद्यामध्ये गुन्हाच आहे. त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल होतो. आत्ताचं जे भारतीय न्याय संहिता याचं सेक्शन 81 जे आहे त्यानुसार 7 वर्षांची शिक्षेची तरतूद या घटनेची आहे. तर आणखीन असं देखील आपल्याला पाहायला मिळतं, की आपण फक्त महिला आणि पुरुष दुसरा विवाह झालेला आहे, परंतु त्या पतीला किंवा त्या पत्नीला पहिल्या विवाहाबद्दलची माहिती दिली जात नाही. ते लपवतात आणि मग नंतर जर अशा पतीला किंवा पत्नीला समजलं, की आत्ता आपला जो पती आहे किंवा पत्नी आहे यांचा विवाह यापूर्वी पहिला झालेला होता, परंतु आपल्यापासून ही माहिती यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवली, तरी सुद्धा याच भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 81 मधलं जे सबसेक्शन म्हणूयात, दुसरं जे 2 नंबरचं कलम 81 मधलंच सबसेक्शन म्हणूयात त्याला, तर याच्यामध्ये सदर व्यक्ती महिला असेल किंवा पुरुष असेल यांनी जर ती माहिती जाणीवपूर्वक लपवून तुमच्याशी विवाह केलेला असेल, तर 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद भारतीय न्याय संहितेच्या या सेक्शनमध्ये आहे. तर ही थोडक्यात अगदी तुम्हाला मी माहिती देत आहे. जर आपल्या आसपास अशा घटना काही घडत असतील, पहिला पती हयात असताना किंवा पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह कोणी केला, तर कायद्यामध्ये त्याला शिक्षा आहे. आणि फसवणूक करून जरी पहिला विवाह झालेला होता त्या पतीचा किंवा पत्नीचा, नंतर ही गोष्ट समजली, तरी देखील भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 81 च्या सब क्लॉज 2 मध्ये 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तर आशा करतो की अगदी थोडक्यात आपणास मी पहिला पती किंवा पत्नी हयात असताना विवाह केला तर काय घडतं, कुठल्या सेक्शननुसार गुन्हा दाखल होतो. यापेक्षा आणखीन माहिती हवी असेल आपणास तर कमेंटमध्ये जरूर सांगा, की आपणाला कशाबद्दलची, कुठल्या सेक्शनबद्दल, कुठल्या गुन्ह्याबद्दलची माहिती हवी आहे. तर नक्कीच मी त्याच्यावरती असाच
सुटसुटीत छोटासा व्हिडिओ बनवेन. आपल्या SM शिंदे ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कायदेविषयक आणि कॉमेडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.